माध्यमातून जबरदस्त आयोजन क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळाडूंना तसंच प्रेक्षकांना सुद्धा आनंद घेण्यासाठी स्पर्धा आहे। प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगळी मेजवानी नंतर तुम्हाला अनाउन्समेंट होणारच आहे। चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवायचं आहे। चेसिंग कंपल्सरी नक्की नक्की 12वा खेळाडू असा ठेवायचा की त्याने इथे मध्ये बोलता कामा नये। संयमी आणि शांत स्वभावाचा आपल्याला 12वा खेळाडू दोन्ही संघात ठेवा, मध्ये नाही बोलायचं। जर चुकून बोलला तर त्याला पेनल्टी दिली जाईल, कारण एका बोलण्यानंतर ही वादग्रस्त वाद निर्माण होतात आणि वाद होऊ नये, वादग्रस्त इथं कोणताही तणाव होऊ नये यासाठी जबरदस्त आयोजन असेल। थैंक यू सो मच जगदीश ठाकूर सर। तर खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल, बॅटिंग करणारा संघ फक्त आपले खेळाडू बसतील खेळाडू कक्षामध्ये, याची आपण दक्षता घ्या। दुसरा कुठला आपला खेळाडू अथवा सपोर्टर असेल तर त्याला तुम्ही बाजूला खेळायचं। तसं निदर्शनास आलं तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। हेलो 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 नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे खरं तर परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक 2025 अगदी तिसऱ्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर खरं तर ज्या खेळपट्टीवरती ज्या क्रीडांगणावरती खरं तर ही स्पर्धा 7 दिवस या रजनीमध्ये ही स्पर्धा जी रंगणार आहे त्या क्रीडांगणाचा आणि त्या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळाही पाहुण्यांच्या शुभ हस्ते होताना पाहायला मिळाला। आणि प्रेक्षकांकरिता खरं तर स्टँड आपण बनवले 4 स्टँड। तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्या स्टँड मध्ये जाऊन खरं तर या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे। अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूकडनं आपण सुरुवात केली तर मान्य श्री वासुदेव शेठ हलुराम पाटील, तदनंतर माझे सरपंच खरं तर स्टँड तुम्हाला पाहायला मिळते। तसेच मान्य श्री अतुल शेठ बालाराम पाटील बादल आणि टिटवी ग्रुप स्टँड, त्याच्यानंतर समोरच्या दिशेला मान्य सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील पनवेल महानगरपालिका नगरसेवक स्टँड पाहायला मिळते। त्याच्यानंतर एवन कट्टा ग्रुप तोंडरे स्टँड, खरं तर हे 4 स्टँड तुम्हाला पाहायला मिळते। प्रेक्षकांना विनंती आहे की आपण अगदी त्या स्टँड मध्ये जाऊन खरं तर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। स्पर्धा अगदी तुम्हाला पाहायला मिळेल। पहिली फेरी 5 षटक 5 गोलंदाज, पहिली 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे। याचं गोलंदाजी करणारे टीम इथे मात्र टॉस जिंकला गेला गौरी स्पोर्ट नेवाली टीमनं आणि लगेच खरं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय। गौरी स्पोर्ट नेवाली म्हटलं तर आमचे राजेशजी कातारा अगदी एक यशस्वी स्पर्धेचे आयोजन करतात आणि यशस्वी संघ आहे खरं तर त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो। टॉस जिंकला आणि लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केला अगदी कल्याण डोंबिवली परिसरातील खोणी संघाला इन्व्हाइट केलं की टॉस गमावल्यानंतर आपण बॅटिंग करायची आहे। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांचे आपण स्वागत करूया।
खरं तर ही स्पर्धा जी कव्हरेज केली जाते आमची आई किंवा आई या वाहिनीचं आपण स्वागत करूया आणि आमच्या या स्पर्धेमध्ये गुणलेखक अगदी 7 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अगदी आमचे उसाटण्याचे जतीनजी गुणले त्यांचे स्वागत करूया दोन आमच्या ऑफिशियल पंच डोंबिवलीवरून गुलाम राव आमच्या संदीपजी माने सर तदनंतर त्यांचे समोर पालेगाव अंबरनाथवरून गुलाम राव आमचे रतनजी माणेकर सर तर दोन्ही या पंचांचं आपण हार्दिक स्वागत करूया आणि मला विनंती करूया या सामन्याला खरं तर इथे सुरुवात करायची स्ट्रायकर एंडला फलंदाज गौरव ठोंबरे आणि त्याच्या जोडीला रोहित ठोंबरे तर गोलंदाज सोनू कातारा तयार आहे विनंती असेल पंचांना की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे वेळेची पाबंदी आपल्या प्रत्येक संघावरती राहिली जाईल 5 षटक अगदी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी असेल परंतु पहिली 3 षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहे फलंदाजाला दोन्ही खेळ सोडणं फार गरजेचं आहे तरच धाव कंप्लीट दिली जाईल नवीन नियमानुसार अगदी एका एंडला तुम्ही थांबून जमणार नाहीये आणि अगदी खेळाडू पक्षामध्ये तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता कोणी संघ ज्या पद्धतीने खरं तर ज्या अपेक्षेने उतरला या मैदानावरती या पंचांचा ग्रीन सिग्नल फर्स्ट बॉल प्रहार केलाय पहिल्या चेंडूवरती गोल्डन डॉट पहिल्या चेंडूवरती विकेट या स्पर्धेत अगदी टप्पा पडला तर बाहेर गेला तर चौकार डायरेक्ट गेला तर षटकार जे काही असेल ते तुम्हाला निर्णय दिला जाईल याची आपण दक्षता घ्या त्यामुळे खेळाडूमध्ये कन्फ्युजन व्हायला नको आणि पब्लिक करिता खरं तर प्रेक्षकांकरिता आपली 4 स्टँड अवेलेबल आहेत खरं तर ही वेगळी संकल्पना आमच्या मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना अजून एक सूचना असेल की आयवा कॅच करिता प्रत्येक आयवा कॅच करिता आमच्या स्पर्धा आयोजक मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने एक टी शर्ट आहे जर तुम्ही षटकारावर जर का झेल टिपला तर तुम्हाला ते दिलं जाईल ओहो पहिल्या चेंडूवरती खेळत असताना फलंदाजानं अगदी डीप पॉइंटच्या पलीकडे एका टप्प्याने चौकार दाखवला फलंदाज पाहायला मिळाला राकेश मलिक चौकार पाहिला त्याच्यानंतर अगदी चौकार पाहिला काय कमालीची सुरुवात राहिली ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर अगदी उद्घाटन सोहळ्याचा सामना पाहायला मिळतो विकेट आणि त्याच्यानंतर चौकार हलक्या दरावर सोडला खेळण्याचा प्रयत्न राहिला करा परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जो असायला हवा होता तो जुळला नाहीये अगदी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सोनू कातारा लेफ्ट स्पिन अटॅक पहिला गोलंदाज पहिला P1 षटक विकेट मिळाला त्याच्यानंतर चौकार आला त्याच्यानंतर चेंडू डॉट राहिला स्ट्रायकर एंडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु आही चेंडू ब्लाइंड स्ट्रोक राहिला डॉट चेंडू आला अगदी फुटवर्कचा वापर या चेंडू करिता फलंदाज राकेश कडे झाला नाहीये आणि त्या स्वरूपात चेंडू इथे मात्र डॉट राहिला कारण काही विविधता आहे गोलंदाज सोनू काताराकडे अगदी नॅचरल अँगल त्याच्याकडे प्राप्त झाला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर चला डॉट आला अजून एक इनसाइड आउट ओहो या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकण्याचा मान फलंदाज संघाचा राकेश मलिक याच्या नावावर
उत्साहात देखील फटका पाहायला मिळाला अगदी 2 चेंडू डॉट याच्यामध्ये चौकार पुढेच्या अगदी गोलंदाज तयार असेल कारण का षटकातील अंतिम चेंडू आहे गोलंदाज सोनू कातारा पहिलं P1 षटक आटलतो एक विकेट मिळवली त्यानंतर 10 अगदी लेट पंच केला चेंडू चालला डीप पॉइंट तीन टप्प्याच्या मदतीने चेंडू आउट इट्स अ 4 षटक क्रमांक 3 समाप्त धाव फलकावर एक गडी बाद 14 दीपक फटक्याला राहिलेला गेला चौकार पाहायला मिळाला धावा फलकावरती 18 लागल्या एका गड्याच्या मोबदल्यात प्रेम तयार आहे पुढचं चेंडू मिस्टामिक आहे खिलाडी पंच करते दोन डोळ्याने इथे मात्र फेकला गेलाय अगदी सोडू वातावरणात कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसरा धक्का लागलाय दुसरा सलामीर रोहित ठोंबरेला मात्र परतावा लागतो अगदी दुसरा गडी बाद झाला 2 सलामीर खरं तर 18 धावेवरती परतीचा प्रवास गाठला गेलाय यस अंपायर यस अगदी चांगली साथ लाभली गेले कव्हरच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या सोनू काथारानं
हा चांगला झेल टिपलाय. जरूर काही वेळेकरिता असं वाटलं की तिथे पॉइंट आणि कव्हर मध्ये अगदी तिथे टक्कर होईल की काय, परंतु आय कॉन्टॅक्ट चांगला राहिलाय, कॉलिंग चांगली राहिली गेले आणि झेल टिपला गेला. नवीन फलंदाज विजय फुलोरे आलेत. चौथ्या क्रमांकावरती कोणी टीम कडला ह्या मधल्या फलीचा मिडल ऑर्डरचा फलंदाज आणि अगदी या मधल्या फलीला चांगलं कार्य करावं लागेल. सातत्याने आतापर्यंत कोणी संघांच्या या मधल्या फलीनं नेहमी चांगलं कार्य केलंय, परंतु आता संघ नवीन टीमच्या अगेन्स्ट खेळतोय, नवीन स्पर्धेमध्ये खेळतोय. संघ जरूर अडचणीमध्ये आहे, परंतु या अडचणीमधनं खरं तर या खेळाडूला आपल्या टीमला सावरावा लागेल. 18 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार आहे प्रेम कातारा. अगदी पहिलं षटक त्याच्या व्यक्तिगत हाताळतोय. सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक P2चं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जरूर आहे, परंतु पंचांवरती दबाव नाहीये. स्ट्रॉंग अपील होती, उत्साही जास्त होता, परंतु विश्वास कमी होता या अपिली करता, कारण का प्रेम कडनं या अपिलीचा जास्त जोर लावला गेला नाहीये. त्याला परफेक्ट माहित होतं ही आपली लाईन अगदी लेग स्टंपच्या पलीकडे आहे आणि त्यांनी पंचावरती प्रेशर टाकला नाही. चेंडू आलाय डॉट. अगदी धाव पलिकावरती 2 गडी बाद. 18 धाव संख्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज विजय, ज्याच्या नावामध्ये जय तो विजय आता स्ट्रायकर एंडला. गुडगा वाकवला, तदनंतर याही चेंडू भन्नाट वेगाचा असल्या कारणानं आणि चेंडू खालीच राहिला. तदनंतर पुढचं काम यष्टी रक्षकानं चोख बजावलं गेलाय. चेंडू आलाय, हा ही डॉट. हे चांगलं प्रत्युत्तर देतोय खरं तर प्रेम कातारा, ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार खाला. थोडीशी आशा पल्लवित केली खोनी संघानं की या गोलंदाजावरती आपण आक्रमण करणार, परंतु प्रेमनं चोख उत्तर दिलंय. विकेट. तदनंतर चेंडू 2 डॉट. पुढील चेंडू इनसाइड आउट. गॅप भरपूर मोठा आहे, अगदी देखणा आणि पुस्तकी फटका. चेंडू सीमा पलीकडे चौकार. आहे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेमध्ये अगदी 200 रुपयाचा एक कुपन आपण जर का काढलात तर तुम्ही लकी भाग्य विजेता म्हणून तुम्हाला अगदी 2 व्हीलर बाईक आणि स्पोर्ट्स सायकल ही पाहायला मिळेल. आणि इथे घडलंय काय, अगदी खिडकी बंद करण्याच्या नादामध्ये मागचा दरवाजा उघडा राहिला गेलाय आणि फलंदाजाला अगदी प्रेम काथारानं त्रिफलाचित केलाय. फलंदाज बाद असेल तो म्हणजे विजय फुलोरे. बॅक टू द पवेलियन. आणि 3 गडी बाद झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 असं P2चं दुसरे षटक समाप्त झालंय. 11च्या सरासरीने धावपलकावरती 22 लागल्या गेल्यात आणि 3 गडी बाद झालेत. क्वालिटी विथ क्लिअरिटीचं गमक असणारं आमचं आई एकविरा इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचे उल्लेखनीय कामगिरी खरं तर या मागील 2 ते 3 वर्षामध्ये राहिले गेले. कमी कालावधीमध्ये खरं तर या वाहिनीनं उच्चांक गाठला गेला. ती वाहिनी खरं तर या स्पर्धेला कव्हर करते, ती म्हणजे आई एकविरा इव्हेंट. आणि अगदी तुम्हाला समोरचं स्टँड पाहायला मिळेल. मान्य श्री वासुदेव शेठ आलूराम पाटील माजी सरपंच तोंडरे हे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्याच्यावरती असं आमचा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. अगदी गौरी स्पोर्ट नेवालीचे प्रेक्षक वर्ग, त्यांचे आपण स्वागत करूया. खरं तरी मच्छिंद्रदा पाटील यांची वेगळी संकल्पना. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ही बसण्याची व्यवस्था प्रेक्षकांकरिता पाहतो आणि या स्पर्धेमध्ये खरं तर रायगड आणि पनवेल नगरीमध्ये ही पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं स्टँड पाहायला मिळते. अगदी उल्लेखनीय कामगिरी आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम या स्पर्धेची ओळख राहिलेली गेली. हे तुम्हाला साई चषकाचं 2025 तिसरं पर्वाचं हे तुम्हाला आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये
आतिश कातारा गोलंदाज तयार आणि समोर फलंदाज ज्या फलंदाजाने आतापर्यंत धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न राहिलाय तो 1 डाऊनचा फलंदाज राकेश माळी. फुलटॉस लोअर फुलटॉस होता, अगदी ऑन साइडला खेळण्याचा मोह होता परंतु बॅटच्या रडार मध्ये नाहीये. फिल्डिंग थोडीशी खराब, जलद गतीने थ्रो आलाय खरा परंतु 2 धावा कंप्लीट. यस 1 शॉट, 1 धाव इथे मात्र कमी केली जाईल कारण का जेव्हा स्ट्रोक कन्वर्ट केला राकेशने त्याने नॉन स्ट्रायकर एंडला अगदी पॉपिंग क्रीज मध्ये जो आपली बॅट टेकवायची असते ती न टेकवता खरं तर आधीच तो मागे परतला गेलाय. पंचांनी निदर्शन आणलं की इथे 1 रन कमी दिली जाईल. धाव फलकावरती आता तुम्हाला पाहायला मिळतात एकूण 23 धावा, 3 गडी बाद. तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाज आतिश कातारा. नेक्स्ट बॉल, फटका मिस टायमिंग आहे. मिड ऑफला खेळाडू नाहीये तिथे जज करण्याचा अंदाज चुकला गेला. 2 खेळाडू मध्ये कॉम्बिनेशन जुळलं नाही आणि त्याचा फायदा मिळालाय खरं तर राकेश आणि विजय याला, राकेश आणि भूषण याला. 2 धावा कंप्लीट. यस तिसऱ्या पंचांची डिमांड केली गेली आणि अगदी ऑन स्क्रीन वरती इथं पाहिलं जाईल. आमचे प्रमोदजी पाटील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अगदी ऑन स्क्रीन वरती हे तयार आहेत. गोलंदाज अगदी आतिश कातारा याच्यावरती आक्षेप घेतला गेला. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, 3 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. धावा एकूण धावफलकावरती 25 लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केला ऑन साइडला अलांग द कार्पेट. अगदी चेंडू डीप लॉंग ऑनला, बॅकअप चांगलं होतं या थ्रो करिता. 1च धाव पाहायला मिळते. संत गतीने खरं तर या मधल्या फलीच्या फलंदाजानं या धाव गतीचा आकार बदलण्याचा प्रयत्न करतायत परंतु अंतिमच्या 2 षटकं जेव्हा राहिली जातील तेव्हा प्रामुख्याने हेच फलंदाज तुम्हाला विस्फोटक बाणा दाखवतील यात तिळ मात्र शंका नाहीये. खरं तर हेच तर ग्रामीण क्रिकेट आणि त्याचे वैशिष्ट्य आतापर्यंत आपण पाहिलं गेलंय. आणि खोणी संघ त्यासाठी प्रचलित परंतु इथे चेंडू ब्लाइंड स्ट्रोकचा राहिला गेलाय. चेंडूची लाईन पिकअप करता आली नाहीये. फलंदाज भूषणला अगदी टप्पा पडण्याच्या आधी बॅट फिरवली गेली. चेंडू अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू आलाय. समीकरण धावा धावफलकावरती 26 धावा, 3 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, संधी आहे इथे मात्र एका टप्प्यानं चेंडू सीमा पलीकडे काऊ कॉर्नरला चौकार पाहायला मिळेल. जतीन आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचा फुलटॉस होता अगदी काही क्षणासाठी असं वाटलं होतं की फलंदाज थोडासा लेझी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिलाय कारण का फुलटॉस वरती आक्रमण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. समोर फलंदाज भूषण ज्यानं चौकार दाखवला गेला. तदनंतर हा फटका चांगला आहे परंतु पाहावं लागेल मिस टायमिंग स्ट्रोक. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्याने टिपलाय झेल. 4था धक्का लागलाय खोणी सी संघाला. षटक समाप्त. धाव फलकावरती 10च्या सरासरीनं 30 धावा लागल्या गेल्यात. 4 गडी बाद. आणि या स्पर्धेचा अजून एक उल्लेख करावासा वाटतं आणि नेक्स्ट मॅच अगदी तिचाही उल्लेख करूया आपण. पुढील सामना असेल जीवा 11 पेंदर विपक्ष वीर जय हनुमान नितलस. दोन्ही संघाच्या संघनायकास विनंती आहे की इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. जर तसं घडलं नाही तर यस एखादा संघ उपस्थित असेल तर दुसरा संघ नसेल
तर अपोजिशन टीमला अगदी टॉस विन दिलं जाईल आणि दोन्ही संघ नसतील तर अगदी षटकामध्ये कदाचित कपात ही केली जाईल, याची आपण नोंद घ्या. मालक होऊ शकता फक्त 200 रुपयामध्ये. लवकरात लवकर यावा आणि आपला कुपन काढून खरं तर याची नोंद आपण करायची आहे. नेक्स्ट गोलंदाज, पुढील गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल धीरज कातारा. फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग किती अगदी योग्य जुळलं गेलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चपराक दिली. चेंडू चालला लॉंग ऑफच्या वरनं. षटकार. राकेश माळीचं आपण पाहिलं गेलं अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये आहे किंवा एक इव्हेंटच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीनं बॅलन्सला त्यांनी कंट्रोल केला, अगदी अवेपर्यंत बॉडी लाईनचा चेंडू होता तरी चपराक षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, चेंडू डॉट. भन्नाट वेग गोलंदाज अगदी तुम्ही धीरज काताराकडनं पाहताय. षटकार खाल्यानंतर हे चांगलं कमबॅक आहे. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता परंतु ब्लाइंड स्ट्रोक पद्धतीनं मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तदनंतर चेंडू डॉट आला. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर. गोलंदाज तयार धीरज. यॉर्करचा मारा पेश करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला खोदून काढलाय. अगदी गोपणी सारखी बॅट ही फिरवली गेली. चेंडू वाईटिशा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तिथे फील्ड केला गेला. 2 धावा प्रस्थापित. अगदी तिसऱ्या क्रमांकाचा राकेश माळी हा फलंदाज अगदी आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना चांगले कार्य करतोय. खरं तर आतापर्यंत टीमची एकूण धावसंख्या 38 राहिली गेले. 4 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. अगदी सफर केली गोलंदाजानं. सबमरीन चेंडू. अगदी चेंडूला उचली दिली नव्हती गोलंदाजानं. चेंडू आला डॉट. फलंदाज पाहतच राहिला या चेंडू करिता कारण का आतापर्यंत चेंडू उसळी घेणारे तदनंतर यॉर्करचा मारा परंतु हा चेंडू अगदी विभिन्न पद्धतीचा चेंडू डॉट राहिलाय. पुढची पेशकश बॅटच्या टोल एंडला सोनू कातारा पाहतच राहिलाय. चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. गोलंदाज पाहिले गेलेत परंतु कमालीची गोलंदाजी राहिली गेले कारण का एकही गोलंदाजांना वाईट अथवा नो अशा प्रकारचा एकही चेंडू हाताळला गेला नाहीये. सुंदर लाईन आणि लेंथ मध्ये ही गोलंदाजी चालू तुम्हाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. पुढची पेशकश. व्हॉट अ स्ट्रोक. मॅग्निफिसंट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द बॅक. इट्स अ मॅक्सिमम. षटकार. गोलंदाजावरती आक्रमण राहिलं गेलं. अगदी धावा 18 धावा खर्च केल्या आणि मी तर म्हणेल वसूल केल्या फलंदाज राकेश मालीनं जो आतापर्यंत 14 चेंडू आणि 36 धावावरती खेळताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंगचा क्लास. जतीन कदाचित पहिल्याच मॅच मध्ये संदेश दादा आपल्याला अर्धशतके वादळी खेळी यदा कदाचित या फलंदाजाकडनं पाहायला मिळेल आणि आम्हा सर्वांनाही उत्सुकता राहिली गेली की या स्पर्धेमध्ये हा सामना अशाच पद्धतीने होणं गरजेचं आहे
कारण का ही स्पर्धा अगदी तुम्हाला रुबाबदार आणि थाटामाटाने सजलेली ही स्पर्धा साई चषक 2025 हे तिसरं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळतंय। आणि या स्पर्धेचा सर अजून एक उल्लेख आहे की आमच्या या स्पर्धेचे ऑर्गनायझर सर्व मच्छिंद्र पाटील फक्त व्यासपीठ सोडलं तर अगदी सर्व काही त्यांच्या स्वखर्चातून आणि त्यांनीच निर्माण केलेले सर्व उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय। अन्यथा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी तुम्हाला इतरांकडनं ते मागावं लागतंय, परंतु हे आमच्या स्पर्धेचे यशस्वी करता आयोजक अगदी मच्छिंद्र पाटील यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू वाईट आलाय, गोलंदाज महेश पाटील। 49 धाव फलकावरती अगदी कोणी टीमचं माइंडसेट होतं की 50 धावा किती जलद गतीने आपण बनवणार आणि कदाचित इथे या बनल्या जातील। याही चेंडूकडे पाहावं लागेल, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आम्ही। यस, अंपायर सिग्नल इट्स वाईट वन्स अगेन। अगदी 2 चेंडू सलगच्या वाईट गोलंदाज महेश पाटील कडनं आणि अर्धशतक खरं तर कंप्लीट झाले टीमचं। 50 धावा कंप्लीट आणि तदनंतर ठोकलाय हा उत्तुंग असा व्यासपीठाला मानवंदना देणारा खणखणीत असा षटकार विवेक ठोंबरेच्या बॅटनं। सर्वांचं लक्ष आहे जो आतापर्यंत नाबाद 36 वरती खेळतोय, परंतु हा चेंडू चांगला आहे। फलंदाज अगदी आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिला, परंतु गोलंदाजाकडे विविधता आहे टप्पा पडल्यानंतर त्या चेंडूला वळवण्याची लेफ्ट आर्म स्पिन, परंतु हा चेंडू वाईट आहे। षटकार खाल्यानंतर चेंडू डॉट राहिला गेला, तदनंतर इथे हा चेंडू वाईट। यस, रिव्ह्यू यस, गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं हा रिव्ह्यू आहे। अगदी प्रमोद दादा 2 आहेत ना, 2 रिव्ह्यू प्रत्येक टीम करता आहेत। अगदी नो बॉल वाईट आणि तदनंतर हाईट फॅक्टर आणि अगदी एक्झॅक्टली इथे या वाईट चेंडूवरती पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेतला गेला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली। आमची लाईव्ह टेक्निकल टीम हेही इथे मात्र तयार आहेत आणि यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी। चेंडू चांगला आहे, म्हणजे चेंडू वाईट नाही, चेंडू डॉट आलाय। कारण प्रत्येक टीम कडे 2 रिव्ह्यू आहेत, वाईट, नो बॉल आणि हाईट फॅक्टर। अगदी हाईटचा चेंडू तुम्हाला डिमांड करू शकता, पंचांच्या निर्णयाला तुम्ही अपील करू शकता आणि ही अपील रास्त पकडली गेली, चेंडू डॉट आलाय। नेक्स्ट बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळेल, इट्स अ वाईट। आता मात्र प्रॉपरली वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि खरं तर इथे धाव फलकावरती 57 चेंडू शिल्लक आहेत। पहिल्या सत्रातील अंतिमचे 3 चेंडू, गोलंदाज तयार महेश। अगली पेशकश, हाही चेंडू वाईट आहे, क्या बात है। अगदी गोलंदाज नेमकं करतोय तरी काय। आतापर्यंत या षटकामध्ये ज्याने चेंडू हाताळले 3 आणि 4 चेंडू वाईट, लांब लचक सर्वाधिक षटक, मागील 4 षटकांची भरपाई हा गोलंदाज एकटा करतोय की काय। सर्वाधिक लांब षटक आतापर्यंत महेश पाटीलचा आहे। अगली पेशकश, चकवा दिला होता या चेंडूना आणि यष्टीरक्षकालाही चकवा राहिला गेलाय। 22च्या माध्यमातून सिंगल कंप्लीट आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे राकेश माळी, जो 14 चेंडू आणि 36 धावेवरती खेळतोय, परंतु चेंडू शिल्लक आहेत। इथून मात्र 2 जरी षटकार आले तरी मात्र अर्धशतक कंप्लीट होणार नाहीये। नेक्स्ट मॅच जीवा 11 पेंदर विपक्ष वीर जय हनुमान नितलस। इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणे गरजेचं आहे। फटका चांगला आहे, अगदी स्ट्राईक आधी असती तर कदाचित या फलंदाजाचं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला असता। ठोकलाय फलंदाज राकेशने षटकार।
आपण चेकअप करून घ्यायचे. जे मैदानाच्या आतमध्ये असतील तो चेंडू तुम्ही वापरायचा, तुम्हाला दुसरा चेंडू दिला जाणार नाहीये जर तो चेंडू हरवला नाही तर. दोन्ही चेंडू हरवले किंवा खराब झाले तर नक्कीच तुम्हाला पुढील चेंडू आम्ही देऊ, याची दक्षता घ्या. नेक्स्ट बॉल, अगदी शेवटचा चेंडू. हाही फटका चांगला आहे, पाहावं लागेल. अवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक होतात, इथे मात्र बनला दर्शक. इट्स अ मॅक्सिमम. अंतिमचे 2 चेंडू अगदी सुखद क्षण मी म्हणे कोणी टीम साठी राहिले गेले. धावपलकावरती अगदी 71 आणि 72चं लक्ष मात्र गौरी स्पोर्ट नेवाली संघापुढे असेल. अगदी 48 धावेवरती नाबाद राहिला. जर आधीच्या चेंडूवरच्या जर का त्याला स्ट्राईक मिळाले असती तर पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकी खेळी कदाचित आपल्याला राकेश मालीकडनं पाहायला मिळाले असते. परंतु लागोपाठचे 3 चेंडू त्यानं 3 षटकार आणि विक्रम प्रस्थापित केलाय या साई चषकातील पहिल्याच मॅच मध्ये. आणि टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया 2 संघ. पुढील मॅच जीवा 11 पेंदर विपक्ष वीर जय हनुमान नितलस. अविनाश पाटील उर्फ लल्ला, विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही टीम्स आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच दाखल व्हायचा आहे. आणि प्रेक्षकांना विनंती आहे जो अगदी रील जे लावले आहेत, रॅक जे लावले आहेत त्याच्यावरती प्रेशर करायचं नाहीये. तुम्हाला बसण्यासाठी आसन असतं, अगदी स्टँड बनवलेत तर त्याच्यावरती तुम्ही स्थानपन्न व्हायचंय. आणि तोंडरे गावातील जे कोणी अगदी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना अगदी नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. देखिए आए हुए सभी दर्शकों को प्यार भरा एक संदेश है कि जो ग्रिल लगाई है उसके ऊपर आप ज्यादा प्रेशर मत कीजिए. आपको बैठने के लिए यहाँ से स्टैंड बनाए गए, आप उसमें जाके बैठ सकते हैं और क्रिकेट का मजा ले सकते हैं. आप अपने पैरों के ऊपर ज्यादा प्रेशर मत डालिए. आपको बैठने के लिए स्टैंड बनाए है तो आप उसमें जाके बैठ सकते हैं और इस टूर्नामेंट का, इस मैच का आनंद ले सकते हैं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण याचा नितलस संघाचा संघनायक आलाय तर जीवा 11 पेंदर संघ आपल्या संघनायकास लगेच आपण पाठवायचं. यस, नितलस संघाचा संघनायक आलाय तर जीवा 11 पेंदर संघाचा संघनायक विनंती आहे की आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण याचा आहे. सेकंड इनिंगचा जर पहिला चेंडू पडला, संघनायक उपस्थित नाही राहिला तर तुम्हाला पेनल्टी दिली असती, परंतु आलात, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेत आलेत आलेत. तर टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया अगदी शिवसेनेचे आमचे बुलंद मैदानी तोक अगदी हरेश दादा पाटील आणि त्यानंतर विजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. नितलस विपक्ष पेंदर. खरं तर हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स यावं आपण. तर टॉस केला जातोय तर खरं तर टॉस जिंकलाय अगदी पेंदर संघानं. अगदी अभिनंदन आहे आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. अगदी टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल पेंडिंग आहे. 2 चला निर्णय पेंडिंग असू द्या, परंतु अगदी ही स्पर्धा ज्या पद्धतीने इथे साकारली गेली आमच्या मच्छिंद्रदादा पाटील यांच्या सानिध्यातनं, या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? हो, स्पर्धा खूपच छान आहे आणि आज इथे काहीतरी वेगळं बघायला मिळतो. LED लाईट्स
सर्कलला दिसतोय आणि खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. अगदी नितलस संघाचे संघनायक आपल्यासोबत जॉईन होतात. अगदी टॉस आपण गमावलात, परंतु निर्णय डिसिजन पेंडिंग आहेत. तर निर्णयावरती आपण निश्चित नंतर बोलूया. परंतु या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? अगदी बसण्यासाठी 4 स्टँड आहेत, अगदी स्क्रीन सुद्धा आहे. प्रेक्षकांना अगदी मोबाईल उघडण्याची गरज नाही आहे. तिसऱ्या पंचांचा रेफर जेव्हा केला जाईल. आणि या भव्य दिवस स्पर्धेबद्दल आणि मच्छीदादा यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते खरं तर नितलस संघाचे संघनायक. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अगदी पेंदर संघ विन द टॉस अँड डिसिजन इज द पेंडिंग. खरं तर या सामन्याच्या उत्तरार्धाला इथे मात्र सेकंड 17ला सुरुवात झाली. 2 सलामीवर 72 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी गौरी स्पोर्ट नेवाली टीम कडनं 2 सलामीवर धीरज आणि तदनंतर अतुल. पहिल्या चेंडूवरती सिंगल ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड ऑन होते, त्याला बीट केलं, चेंडू आउट ऑफ द पार्क, फरार. 4 धावा. तशाच पद्धतीने मागच्या चेंडूवरती काहीचं दृश्य पाहायला मिळालं. एन मोमेंटला चेंडूने अचानक उचली घेतली आणि हा नशिबाचा चौकार फलंदाज अतुलला पाहायला मिळाला. अतुल काथाराचं खातं उघडलं गेलं चौकाराच्या मदतीने. 5 धावा धावफलकावरती. अगली पेशकश गोलंदाजाची. इथे मात्र पाहिलं जाईल, बॅटची एज लागली गेली, इनर एज, आणि फलंदाज बाद. झालं अगदी झेलबाद नाही तर पायचीत पकडलं गेलं. पहिलं विकेट ज्या फलंदाजानं चौकारानं खातं उघडलं अतुल कातारा, तो अगदी मोहरा इथे मात्र बाद झाला गेलाय. फलंदाज बाद. 4 धावा ज्यानं व्यक्तिगत बनवल्या. सांघिक कोठ्यामध्ये 5 धावा. अगदी 38 सर्कलचं जे रिंगण जतीन आपण पाहतोय, अगदी जस जसा अंधार वाढत जाईल तस तसं या रिंगणाचं आणि या मैदानाचं वेगळं लुक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि समोर अगदी स्क्रीन जेव्हा चालू होईल त्याहून अधिक या स्पर्धेला वेगळं वळण तुम्हाला आणि वेगळं दृश्य पाहायला मिळेल. खरं तर ही खासियत आहे आमच्या मच्छीदादा पाटील यांची. आणि अगदी व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता आमचे स्पर्धेचे आयोजन करते आणि त्यांच्या घरातील मंडळी खरं तर तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश गोलंदाज तयार. गोलंदाज गौरव ठोंबरे. नवीन फलंदाज महेंद्र पाटील. शेवटचं षटक ज्याने हाताळलं, अगदी लाऊडली अपील होती, परंतु पंचांनी दाखवलंय की हाईट फॅक्टर अगदी भरपूर जास्त राहिलं गेलाय आणि पंचांनी निदर्शनास आणून दिलंय की हा फलंदाज सुरक्षित आहे, त्याला बाद दिलं जाणार नाही. परंतु लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट. अजून फलंदाज महेंद्रला खातं उघडण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. धावफलकावरती 6. 1 गडी बाद. 72 धावेचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर तुम्हाला हवाई रॅकेट असं म्हटलं जातं, दिल्ली दूर आहे, ती गाठण्यासाठी तुम्हाला हवाई सफर करावा लागेल. आणि फलंदाज धीरज काथारानं चेंडू उडवलाय आणि मिस टायमिंग स्ट्रोक राहिला गेलाय. अजून एक दे धक्का. 1 मोर विकेट डाऊन. सलामीवीर धीरजला परतावं लागेल.
तुम्ही जास्त चेंडूला उसळी दिली तर चेंडू तुम्हाला सीमारेषे पलीकडे धाडण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि एक्झॅक्टली तो अंदाज चुकला जातोय आणि आतापर्यंत बरेचसे फलंदाज याच कारणास्तव बाद झालेत. तुम्हाला ॲज अ बॅटर म्हणून तुम्हाला गॅप शोधावा लागतील. चौकारांची तुम्ही बरसात केली तर तुम्ही या लक्ष्याकडे यशस्वीरित्या वाटचाल करू शकता, परंतु हवाई सफर प्रॉपर टायमिंग नाही जुळलं तर तुम्हाला यदा कदाचित पॅव्हेलियनच्या रस्त्याकडे जावं लागेल आणि नेमकं धीरज कातारा सोबत तेच घडलं गेलंय. तो फलंदाज अशाच पद्धतीने बाद झालाय, कारण का हा फटका मॅक्सिममली षटकार असायला हवा होता, परंतु वेळेचा अभाव पाहिला गेला. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू उंच दिशेने पलीकडे जात नाहीये आणि त्या कारणास्तव चेंडू इथे मात्र सीमारेषेच्या आतमध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नितेश. मॅनफॉर्म नेवाली, अगदी एनके ज्या नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. इन्फॉर्मर. तुम्हाला स्ट्रायकर एंडला सिंगल पाहायला मिळाली. षटक पहिलं समाप्त झालंय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा 2 गडी बाद. लहू फडके, तुमच्या सुरसाव्या मुखातून आणि गोड वाणीतून आपण पहिली सुरुवात केली. खऱ्या अर्थानं नेवाळे आणि खोणी संघानं दरम्यान होणारी ही लढत, नेवाळी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पाचारण केलं ते खोणी संघाला आणि खोणी संघानं धावा उभारल्यात 71 आणि 72 धावांचं मोठं असं आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करतोय नेवाळी संघ. बघा चेंडू मात्र शॉर्ट फाटलीकडे खेळून काढलाय. एक धाव मात्र चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण करतायत. दुसरा धावडे प्रयत्न करतात का बघूया, परंतु नाही. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण होते, तितकी चांगली फेकी होते. धाव मात्र रोखली गेलेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8च्या घरात. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र एक मोठं उद्दिष्ट आहे. 72 धावांचं आव्हान त्याचा पाठलाग करत आहे. पाठलाग करताना मात्र नेवाळी संघ मात्र 2 गडी गमावून सामना करतोय तो खोडी संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू. ओ हो, लाजवाब, बेहतरीन, जबरदस्त टायमिंग मात्र मिस होते. उंची जास्त परंतु लांबी कमी पडल्यामुळे फलंदाज बाद होतोय आणि तिसरा धक्का बसतोय तो नेवाळी संघाला. लाईट लावायची आहे. सुरेश दादा आपण जनरेटर चालू करायचं आहे, कारण कुठेतरी चेंडू कमी दिसतोय. कारण सूर्य अस्ताला चाललाय. सूर्य आपल्यासाठी थांबला जाणार नाही. प्रेक्षक वर्ग मात्र आपल्यासाठी मन मुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी बसले, कारण मच्छिंद्रदादा पाटील यांनी दिलेली प्रेक्षकांना एक वेगळीच मेजवानी आहे. आयवा कॅचला तुम्हाला मिळणार टी शर्ट. नेवाले आणि खोणी सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल आपल्याला थोड्याच काळात. पहिलं षटक संपले, दुसरे षटक प्रगती पथावर. गोलंदाजच्या मार्कवर विवेक ठोंबरे. थांबा पाहिजे तर, दिसत नसेल तर थोडा थांबा थोडस. आणि त्या प्रकाशात आपल्याला सामने खेळायचे आहेत. डे नाईट असणारी स्पर्धा. आयोजक मच्छिंद्रदादा पाटील. जबरदस्त आयोजन. मन मुराद आनंद लुटावा. अरे कुबेराचा खजाना लुटावा, अशी स्पर्धेचा आनंद लुटा. काय बाईक आहे.
स्पोर्ट्स सायकल आहेत, प्रेक्षकांसाठी टी शर्ट आहेत, लाजवाब जबरदस्त मेजवानी घेऊन आलोय ते म्हणजे परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित 2025 थरार. दरम्यान चेंडूला सन्मान देतोय, चेंडू जातोय सिलिमिडॉन कडे, चेंडू जातोय, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. इक्का दुक्का नहीं चलेगा भाई साहब, यहाँ तो छक्का मारना पडेगा, चौका छक्का मारना पडेगा. कारण आता 72 धावांचा उद्दिष्ट तिचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या, मोठं टार्गेट आपल्या समोर उभं केलेलं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज. गोलंदाज विवेक ठोंबरे स्वतःला सावरून गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं. हो हो हो, पुन्हा जोरदार बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट ची एज घेऊन चेंडू स्केल एक पंचाच्या बाजूला. एक धाव मिळते, एकाच धावेवर समाधान आणि कासवाच्या गतीनं वाटचाल करण्याचा इरादा असेल तो नेवाळी संघाचा. ज्या नेवाळी संघानं प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम खोणी संघाला फलंदाजी 5 रन केलंय, त्यांनी श्री गणेशा केला. 71 धावांचं आणि 72 धावांचं आव्हान ठेवलंय ते नेवाळी संघाला. हो हो हो, थोडासा पायाची बोट टेसणारा चेंडू होता, चेंडू प्रिक केलाय फाईन लेगच्या दिशेने, शॉर्ट फाईन लेगकडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि चेंडू बॅटची एज घेऊन जातोय आणि एकच धाव मिळते संघाला. एका धावेने संघ पुढे सरसावते 3-11. दुसरा षटक प्रगती पथावर. गोलंदाज विवेक ठोंबरे गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं. ओहो, शॉट पिच चेंडू आणि बॅट चेंज घेऊन फलंदाज पॅव्हलियनकडे परततोय आणि अशा प्रकारे चौथा धक्का नेवाळी संघाला. साठी फक्त 3 धावा देऊन जातोय. समाधानकारक कामगिरी होत नाही नेवाळी संघाकडून. बघायचा येणारा सहावा क्रमांकावर येणारा फलंदाज राजेश काथारा. आता मदार असेल राजेश काथारा आणि पार्थ पाटील. संघाचा संघ नाही काय मला वाटते, बघायचं संघाचा संघ नाही पूर्ण जबाबदारी असेल, कारण 2 वाघ मैदानात आहेत आणि त्यांच्यासाठी 11 शिकारी तैनात आहेत, शिकार करण्यासाठी सज्ज आहेत. शिकार कोणाची होतोय, गोलंदाजाची होतोय की फलंदाजी होतोय, तो येणारा काळ सांगणार आहे. कर्णधार स्वतः आपली जबाबदारी खांद्यावर घेऊन, कारण आपले 4 मोहरे पॅव्हलियनकडे परतलेले आहेत आणि अशा कठीण परिस्थितीत मात्र सामना करण्यासाठी जात आहे तो कर्णधार संघाचा सरसेनापती राजेश काथारा आणि पार्थ पाटील. पार्थ पाटील सामना करणारे गोलंदाज झालेला आहे तो भूषण ठोंबरे. 10-15 पावलांचा रणप आहे पंचांच्या डाव्या बाजूनं. गोलंदाजी करणार आहे, समोर सज्ज आहे तो पार्थ पाटील. पार्थ पाटील मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटचा चेंडूचा संगम होत नाही, तिथं जास्त उत्पत्ती होत नाही आणि फलंदाज बाद. त्याने एकट्यावर चेंडू फेकला आणि कर्णधार सर सेनापती मात्र आता मात्र बुरुजावरून कोसळला गेलेला आहे. आता मात्र धुळा सांभाळायचे ती पार्थ पाटील, महेश पाटील. मात्र कर्णधार नाराज होऊन मात्र पॅव्हलियन मध्ये बसलेले आहेत. कॅमेरामन आमचे परफेक्ट कॅमेरामन आहेत, त्याच्यामुळे ते परफेक्ट चित्र टिपतायत की कर्णधार कसा वाटतोय आणि कर्णधार नाराजरित्या मात्र, कारण त्याच्यावर जबाबदारी होती. 72 धावांचं मोठंसं आव्हान होतं, ते आव्हान पेलवायचं होतं आपल्याला. एक जबाबदारी स्वीकारून मैदानावर जाताना मात्र कर्णधार वेगळ्या रुबाबात गेला होता, परंतु रुबाब मात्र तिथं एक थोड्या
हलक्या फसव्या चेंडूनं यष्टी रक्षक चाणक्य बिहारी भैयासारखा टपून बसलेला आणि त्यानं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि कर्णधार मात्र माघारी परततोय. पुन्हा जोरदार पिकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचं योग्य ताळमेळ जुळत नाही. टायमिंग मिस होतोय आणि पुन्हा धावबाची सुवर्ण संधी, परंतु पाहता पाहता दोन्ही फलंदाज सलामत क्रीजवर. एका धावेने संघ पुढे सरसावतोय 12च्या घरात. तिसरं षटक प्रगती पथावर. सामना 5 षटकांचा आहे. 5 षटकामध्ये खोणी संघाला धुवाधार फलंदाजी करत 71 धावांचं टार्गेट उभं केलंय, परंतु 72 धावांचं टार्गेट पार करण्याकरता मात्र नेवाळे संघ कासवाच्या गतीने मात्र वाटचाल करतोय. येणारा प्रत्येक फलंदाज त्यांचा मात्र धरारतिथी पडतोय. हेच एक दुर्दैव. दरम्यान पुन्हा चेंडूला प्ले करण्याचा प्रयत्न केला, पंताच्या बाजूने चेंडू ढकलून दिलाय. मात्र तिथंही एकदा मी म्हटलं होतं की ये भाई साहब, ये इक्का दुक्का नहीं चलेगा, यहाँ तो चौका छक्का चाहिए, यही तो अपनी मंजिल है, मंजिल पार करना है तो बढ़िया स्ट्रोक खेलना पड़ेगा. भूषण ठोंबरे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करणारे पंचांच्या उजव्या बाजूनं. स्लो डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, थोडासा फसवा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसवल्याने बॅट मात्र सावकाश फिरली, चेंडू जातोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पडा चेंडू पकडतोय, स्वतः गोलंदाज पकडतोय, मात्र एकच धाव मिळतोय. काय आहे कळत नाही. अजूनपर्यंत नेवाळी संघाचा अतुल काथार याने फक्त एकट्याने चौकार मारलाय, त्याच्यानंतर दुहेरी सुद्धा धाव दिलेली नाही. ही चाणक्य क्षेत्ररक्षण आहे ते खोणी संघाचं. Oh, big hit. मात्र पुन्हा एकदा खाली जातोय, खोलवर टप्पा होतो चेंडूचा, परंतु चेंडू बॅटची एज घेतो गलीमध्ये. एक धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरसावतोय 21च्या घरात. मोठं उद्दिष्ट आहे. बारा चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 51 धावांची गरज. 25.5च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ती नेवाळी संघाला. नेवाळी संघाकडे अति महत्वाचा कौल मिळाला होता तो म्हणजे नाणेफेकीचा, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिली संधी दिली फलंदाजी करण्याच्या, त्या पहिल्या संधीचं सोनं केलं गेलंय ते खोणी संघानं. फुलटॉस चेंडू, मात्र टायमिंग मिस होतोय, फलंदाज बाद होतोय. स्वतः फॉलोथ्रोमध्ये गोलंदाज आपला शैलीपणा लावतोय आणि फलंदाजाला पॅव्हलियनचा रस्ता दाखवतोय. अशा प्रकारे 6वा धक्का, 6वा हादरा. विनंती असेल आपण व्यासपीठावरून आसन असतं व्हायचे.
अरविंद चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. नितलज गावचे माजी सरपंच. दरम्यान चेंडू जातोय. हॅलो. याच दरम्यान खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने कमी कालावधीमध्ये अगदी ज्याने ठसा उमटवला गेलाय ते आमचे परम मित्र आणि नितलज गावचे माजी उपसरपंच अरविंदजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं खरं तर या साई चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान गोलंदाजच्या मार्कवर साहिल पाटील. साहिल पाटीलला भिरकावण्याच्या नादात मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅटचा चेंडूचा संगम नाही. जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाही आणि जिथे उत्पत्ती नाही तिथे काहीच नाही असं म्हणत धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या ती 6 बाद 22. 72 धावांचं उद्दिष्ट आहे. मोठं लक्ष होतं, पाठलाग करायचा होता, पण पाठलाग करताना मात्र 6 गडी मात्र गमावले ते नेवाळी संघानं. पुन्हा चेंडू खोलवर टप्पा जर थोडासा ब्लॉक मध्ये मारण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. प्रत्येक गोलंदाज मात्र आग ओतून गोलंदाजी करतोय. चाणक्य गोलंदाजी करतात. तिखट मारा केलेला आहे प्रत्येक गोलंदाजानं. जो पहिला गोलंदाज आला तो म्हणजे गौरव ठोंबरे ज्यानं फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. विवेक ठोंबरे दुसरा गोलंदाज आला त्यानं 4 धावा दिल्यात. तिसरा गोलंदाजाला भूषण ठोंबरे यांनी 10 धावा दिल्यात आणि चौथा गोलंदाज साहिल पाटील यानं मात्र 4 चेंडू 2 धावा दिल्यात. जबरदस्त कामगिरी या मैदानावर. याच दरम्यान खरं तर आमच्या तोंडरे गावचे माजी सरपंच सन्माननीय बेंदरशेठ पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. साहेब आपलंही खरं तर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मारून दाखवून दिलंय की जरी मी उशीर आलो असलो तरी माझ्या मनगटातली ताकद आता शेवटच्या क्षणाला मला वापरणं गरजेचं आहे. कारण आव्हान फार कठीण होऊन बसलेलं आहे. बघायचं आहे. पुन्हा जोरदार प्रहार. चेंडू स्क्वेअर लेग पंताच्या बाजूने ढकलून दिला. चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यात जातोय. चेंडू पकडतोय. तत्पूर्वी मात्र चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेवर समाधान मला लावावं लागलंय. ते नेवाळी संघाला 2 धावेने संघ पुढे सरसावतोय. 6 बाद 31. हॅलो. याच दरम्यान खरं तर आत्ताच आम्ही ज्या व्यक्तिमत्वांचा उल्लेख केला होता खरं तर कमी कालावधीमध्ये ज्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला तर नितलज गावचे माजी सरपंच सन्माननीय अरविंदजी चौधरी साहेबांचे इथं व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. अगदी या मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर या स्पर्धेला अगदी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. दादा आपलंही खरं तर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आता उरलेल्या एका षटकात अर्थात 5वं षटक आहे. सामना 5 षटकांचा आहे. शेवटच्या षटकात 41 धावांची गरज. म्हणजे 6 षटकार मारले तरी 1 षटकार नो बॉलच्या अपेक्षित मारावा लागेल. शेवटचा गोलंदाज येतोय. श्री गणेशा करण्यास शेवटचा श्री गणेशा करणार आहे राकेश माळी. 10 बावरा पॉळांचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं डावखुरे हाताचा फलंदाज सज्ज. आता मात्र चेंडू एष्ट्या सोडून जातोय आणि पंच हात वर करून इशारा देतात की हा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडू नंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या 6 बाद 32. पुन्हा स्लो डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. स्लो डिलिव्हरी करतो चेंडू मात्र आउट स्विंगतोय. चेंडू बाहेर निघतो आणि पंच पुन्हा एकदा हात वर करतायत आणि खराब चेंडूचा इशारा. लगातार 2 चेंडू खराब टाकतोय राकेश माळी. धावसंख्या उभाराच्या शेवटच्या षटकामध्ये 41. मात्र दोन्ही चेंडू खराब. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला जातो. पंचाकडे दाद मागली जाते. फलंदाज मात्र स्वतः क्रीजवरून खेळण्याचा थोडासा काय टाच उचलण्याचा प्रयत्न करतोय. इतक्यातच चाणक्य असणारा यष्टीरक्षक मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि पंचांकडे दाद मागतोय. कदाचित टाच जर उचलली गेली तर 7वा फलंदाज मी बाद करू शकतो. हे कौशल्य यष्टीरक्षकाकडे. पुन्हा जोरदार प्रहार. बघायचा चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये जातोय. टॅप केलाय चेंडू. 1 धाव मिळते. एकाच धावावर समाधान लागतो ते म्हणजे नेवाळी संघाला. एका संघ पुढे सरसावतोय.
34च्या घरात 72 धावांचं उद्दिष्ट असताना मात्र प्रत्येक गोलंदाज खोणी संघाचा यशस्वी ठरलेला या मैदानावर, ज्या प्रत्येक गोलंदाजानं एकाही गोलंदाजानं 10च्या वरती धावा दिल्या नाहीत. 6, 4, 10, 10 अशी धावगती राखली गेली त्या खोणी संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा जातोय, कावो कॉर्नर रिझर्व्हमध्ये चेंडू जातोय, पकडतोय, फील्ड करतोय. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सामन्याची पूर्ण मजा गेलेली आहे आणि सामन्याची पूर्ण विजयश्रीची माल ही खोणी संघाने आपल्या गळ्यात घातली. जरी नाणेफेक आपण पराभूत झालो असलो तरी खचून न जाता नेटाने लढले गेले आणि मोठं उद्दिष्ट उभं केलं ते नेवाळी संघासमोर. आणि नेवाळी संघासमोर आता नेवाळी संघावर मात करताना आता जवळ ते अग्रेसर होताना दिसत आहेत. आपल्या भात्यातील 2 अस्त्र फेकायचे आहेत. आतापर्यंत 6 चेंडू फेकलेले आहेत. थोडस लांब लचक षटक राकेश माळी यांचं. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय चेंडू, पुन्हा एकदा खराब, 7वा चेंडू खराब. यष्टीरक्षक मात्र आपली चाणक्य कामगिरी करतोय, खराब चेंडूला पकडण्याचं धैर्य करतोय, धाडस करतोय, धाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय तो यष्टीरक्षक खोणी संघाचा. आता मात्र थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला जातोय 4 धावांसाठी. शेवटचं अस्त्र आणि शेवटच्या अस्त्रावर चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारा शिकून. हाती निसटला, शेपटावर टांगले, परंतु वेळ निघून गेली होती. स्पर्धेची सामन्याची मजा मात्र पूर्ण निघून गेली होती. शेवटच्या क्षणाला 2 चौकार मारले. ही चौकारची आताची पहिल्यापासून झाली असती तर सामन्याला रंगत आली असती, परंतु जर तर या शब्दाला क्रिकेटमध्ये बिलकुल स्थान नाही आहे. अशा प्रकारे दोन्ही संघाचं अभिनंदन. आमचे स्कोरर आहेत जतीन गोंडली, उत्तम स्कोरर आहेत. आणि लाईव्ह प्रेक्षेपण बघणार आहोत आपण संदेश शेळके. थँक्यू सो मच. खरं तर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण अगदी हस्तोलंघन केल्यानंतरच मैदानाला अलविदा करायचं आहे. आणि पुढील सामना अगदी जीवा 11 पेंदर संघाने टॉस जिंकलाय. अगदी निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतलाय समाधान भोईर टीम. आणि त्यांना विनंती आहे की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आणि जय हनुमान नितलस संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण पॅव्हेलियन कक्ष अर्थात खेळाडू कक्षामध्ये आपण स्थानपन्न होण्याकरिता यायचं आहे. आपल्याला बॅटिंग करायचे आहे. टॉस गमावला गेलाय आणि आपल्याला इन्व्हाइट केलं पेंदर संघानं की आपण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचे. पहिला सामना अगदी रंगतदार पद्धतीने आपण पाहिला गेलाय. गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष खोणी सी या 2 संघादरम्यान टॉस गमावल्यानंतर खोणी संघानं बॅटिंग केली. 71 धावा बनवल्या गेल्या आणि 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. आणि खरं तर त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघाची बॅटिंग ऑर्डर खरं तर पहिल्या षटकापर्यंत कोलॅप्स होताना पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये खरं तर गौरी स्पोर्ट नेवाली संघाला परास्त व्हावं लागलं, परंतु त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि खोणी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अगदी प्लेअर ऑफ द मॅच अगदी आपण पाहूया, जतीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस, अगदी पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी दमदार बॅटिंग दाखवली, अगदी 2 धावेने अर्धशतकाला हुलकावणी मिळाली, तो राकेश माली ठरलाय या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हकदार. तर राकेश मालीला आम्ही विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावा आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जावा. व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे मंडळी अगदी आपण इन्व्हाइट करूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरिता. तर तोंडरे गावचे आमचे माजी सरपंच सन्माननीय अगदी बेंदरशेठ पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरिता यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
तर सन्माननीय बेंदरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपल्या शुभ हस्ते खरं तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अगदा राहिला राकेश माळी याला खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय आपला घेऊन लगेच, कारण सामने जेवढे लवकर संपवता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचे आहेत, सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. पहा अगदी राजेशाही तटामध्ये खरं तर राकेश माळला इथे मात्र सन्मानित केलं जातं. पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आणि राकेश आपण अगदी जॉईनिंग व्हायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये राकेश भरपूर चांगली फलंदाजी राहिली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला, परंतु शेवटच्या क्षणामध्ये आम्हालाही अपेक्षा होती की अर्धशतक कंप्लीट होईल, परंतु ते झाले नाही, स्ट्राईक आली नव्हती. एकंदरीत तुझ्या या खेळीबद्दल, कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू हवेचा मुक्त संचार करत असताना पलीकडे जात नव्हता, परंतु अशा परिस्थितीमध्ये तुझा बॅटिंग ऑर्डर अगदी बॅटिंगचा परफॉर्मन्स चांगला राहिला. त्या इनिंग बद्दल काय म्हणशील? आता तर खूप छान वाटतं, कारण की एवढ्या मॅच मी खेळायचो आणि 2-3 बॉललाच आउट व्हायचो, 1-2 षटकार मारायचो आणि आता लास्ट पर्यंत आलो तर माझ्या बॅटमधून धावा निघल्या. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? अगदी या स्पर्धेला या वर्षी मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून वेगळं लुक देण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदी 38 सर्कलचं तुम्ही LED लाईटच्या माध्यमातून ते रिंगण पाहताय. अगदी मैदानाच्या चारी बाजूला बसण्याकरता स्टँड आणि वेगळ्या अनोख्या अदामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये काय म्हणशील? इथे तर आम्ही फर्स्ट टाइम खेळतो आणि स्पर्धा तर खूपच छान आहे. थँक्यू सो मच. खरं तर हे होते राकेश माळी, पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅचचा हिरो.